कांशी माया प्रबोधन मंचच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील ITI कॉर्नर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी डॉक्टर आनंद राऊत, पद्माकर बाबरे, तुकाराम टोंपे, शिवाजी सोनटके, नातू खंदारे, GV लास्कर, ॲडव्होकेट राम जोगदन, VR आसोरे, LR वानखेडे, रोहिदास बनसोडे, संगीता जोगदन, मंगल दुदंबे, शोभा सोनटके, सीमा खंदारे, मनीषा कांबळे, मंजुषा बाबरे, रत्नमाला राऊत यांची उपस्थिती होती। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचं आवाहन करतो की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी जे अपार कष्ट केलं, त्यामुळेच आज सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्त्रिया आपलं कर्तृत्व गाजवू शकत आहेत। सावित्रीबाईंचे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे या देशातल्या समग्र स्त्रियांच्यावरती फार मोठे उपकार आहेत, परंतु या उपकाराची जाणीव ठेवून मी असं एक आवाहन करतो की सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा दिवस हा भारतामधील तमाम स्त्रियांच्यासाठी अत्यंत उत्साहाचा सण झाला पाहिजे। अशा प्रकारचा सण या देशातल्या तमाम स्त्रियांनी आपापल्या घरामध्ये, गल्लीमध्ये साजरा करावा असं एक आवाहन मी करतो। आणि हा सण साजरा करत असताना आपापल्या गल्लीमधील, गावामधील, परिसरातील महिलांना आपल्या घरी बोलवावं, सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवावी, त्याला हार अर्पण करावा आणि त्यानिमित्तानं तुम्हाला जर शक्य झालं तर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महामानवांच्या चरित्राची छोटी छोटी पुस्तकं सर्वांच्यामध्ये वितरित करावीत आणि सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचा सण हा आमचा सांस्कृतिक महत्त्वाचा भाग आहे, अशा पद्धतीनं आपण जर काम करायला लागलात तर त्यांनी स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी, बुद्धिवादी, विज्ञानवादी विचार लोकमनामध्ये रुजवण्यासाठी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे तशा प्रकारचे संदेश गावागावामध्ये, घराघरामध्ये पोचतील। अजूनही पुरुषसत्ताक समाज व्यवस्था आहे, विषमतावादी व्यवस्था इथे अस्तित्वात आहे, शूद्र आदी अतिशूद्र गोरगरिबांचं शिक्षण कसं कमी होईल अशा प्रकारची धोरणं राबवली जात आहेत। अशा काळामध्ये सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन संदेश लोकांच्यापर्यंत गेला पाहिजे, यासाठी काम करावं अशा प्रकारचं आवाहन मी करतो। आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चर्मकार समाज व कांशी माया प्रबोधन मंचच्या वतीनं आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या अभिवादन कार्यक्रमासाठी बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत। त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये 15 जानेवारी या दिवशी बहन मायावतीजी यांचा वाढदिवस चर्मकार समाज तसेच कांशी माया प्रबोधन मंचच्या वतीनं साजरा करण्याचे ठरलेले आहे। त्याचप्रमाणे गुरु रविदासजी जयंती येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ती घेण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी या दोन्ही कार्यक्रमासाठी 15 जानेवारीचा जो बहन मायावतीजी यांचा वाढदिवस आणि रविदासजी जयंती या दोन्ही कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावं असे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो।